अगदी स्पोर्ट्सच्या अंदाजाने. हा 64, क्या बात आहे मामा. वाटत नाही आम्ही या वयापर्यंत पोहोचू. मेगा फायनलची मॅच थोड्याच वेळात आता तुमच्या डोळ्यासमोर असेल. कालच्या दिवसामध्ये श्री गणेश दिवा संघाने खूप चांगल्या प्रकारे प्रदर्शन संघाला तुम्ही आजच्या या मेगा फायनलच्या मॅचमध्ये बघत आहात. आणि आजच्या दिवसामध्ये सगळ्यांची मनं जिंकणारा खरं तर आपण बघत आहोत तो म्हणजेच चेंज द गेम वडवली बी संघ. टॉस जिंकलाय. डिसिजन त्यांचा लगेच आला की थोड्या वेळात आम्ही जो काय डिसिजन असेल दिवा संघ आल्यानंतर कळू. परंतु त्यामध्ये एक तोडगा निघाला. कमलेश पाटीलने इशारा केला की आम्ही करू फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे संघ श्री गणेश दिवा. चला जास्त वेळ घेऊ नका. विनंती करेन संघ दिवा आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला लगेचच पाठवायची आहे. शेवटचा क्षण. शेवटचे 8 षटक. आता मेगा फायनल कोण उचलेल हे ठरवेल. या दोन्ही टीमपैकी नक्कीच एका टीमला परास्त व्हावं लागेल. एका टीमचं स्वप्न इथेच राहतील. एका टीमचे स्वप्न पूर्ण होतील. एक ट्रॉफी जरूर आपल्या घरामध्ये हे दोन्ही संघ घेऊन जातील. परंतु अस्तित्व असतं ते पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीचं. बघूया पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीपर्यंत कोण पोहोचतोय. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुमित आणि अनिकेत टी शर्टवरती जरूर नावं आहेत. 12th मॅन आमच्या समोर उपस्थित जरूर राहा. पहा मेगा फायनलची मॅच सुरू होण्या अगोदर मी एक सूचना दोन्ही टीमपर्यंत पोचवतोय की आज खाडी गावामध्ये दुःखद घटना घडली. त्या अनुमानाने खाडी संघ हा या ठिकाणी दाखल होऊ शकला नाही. त्याच्यामुळे त्यांची एंट्री फ्रीज न आल्या कारणाने मॅनेजमेंट कमिटीची जी सूचना आहे ती आम्ही फक्त तुमच्यापर्यंत पोचवतोय की बक्षीस थोडीशी कमी केली जाईल. जर काही शंका असतील तर तुम्ही मॅनेजमेंट कमिटीशी ती चर्चा करू शकता. मेगा फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी दाखल झाली आहे. जरूर आपण दिवा संघाची प्रथमतः बॅटिंग पाहाल. 4 ओव्हरची मॅच. आघाडीला जोडी तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजे अनिकेत आणि त्याच्या जोडीला जर आपण पाहिलं तर आणि सुमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकासाठी होतोय कावा तयार. 4 ओव्हरची मॅच मेगा फायनलचा सामना आता होतोय सुरुवात. या सामन्याला करूयात आपण सुरुवात आणि देऊया दोन्ही संघांना विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल ऑफसमवरती होता. कावाच्या माध्यमातून चांगल्या बॉलची पिचिंग झाली. त्या अनुमानाने आपण बघत आहोत. बीट करत असताना लेफ्ट आर्म बॅट्समन आहे सुमित. त्याच्या अनुमानाने लेफ्ट आर्म बॉलर कशी गती वाढवावी कोणत्या पद्धतीने आपण या बॉलला टर्न द्यावं त्या अनुमानाने या ठिकाणी आपण बघत आहोत. तर कावाचा पहिला चेंडू सुंदर राहिला आणि त्या बॉलवरती डॉट फेस करत असताना सुमित. खूप काही आहे या मॅचमध्ये. कालच्या दिवसामध्ये चांगला प्रदर्शन राहिला. कोणी संघाला परास्त करून दिवा संघाने आजच्या दिवसाचं स्वप्न बघितलं आणि आजच्या दिवसामध्ये चांगली मेहनत करून आपलं कर्तृत्व आज वडवली बी संघाने बघितलंय. कावाचा हा बॉल सुंदर फटका. ताकद जरूर आहे. टप्पा पडलाय. फिल्डर आहेत. प्रोटेक्शन ठेवलं गेलं होतं ते म्हणजे सुमितसाठी आणि ॲक्युरेटली त्याच लेंथ आणि लाईनवरती त्याने बॉल पिच केला. कमलेश पाटीलची ही चांगली सुरुवात झाली. एका बाजूला सुमीची ही चांगली सुरुवात झाली आहे. दोन्ही नक्कीच बाजूने आता आक्रमणाला सुरुवात जरूर होईल. कमलेश पाटीलची ना ही खासियत आहे कारण बॉल लेंथवरती कमी त्याचे असतात. जास्त करून पुढे टाकतो आणि स्पेशालिटी काय आहे तर डावकुरा आणि उजवा हा जेव्हा कॉम्बिनेशन असतो ना तेव्हा तो फिल्डर पाहत असतो आणि त्याच रेंजमध्ये तो बॉल टाकतो. आता पाच सुमितसाठी प्रोटेक्शन ठेवलं होतं त्याच्यामुळे त्याच्या बॅटच्या रेंजपासून तो बॉल दूर ठेवला. ॲक्युरेटली फिल्डरच्या हातामध्ये गेला. म्हणजेच ही त्याची स्ट्रॅटेजी आहे. अनिकेतसाठी हा बॉल हवेमध्ये विकेट मिळू शकते हलवार पद्धतीने. 30 सर्कलचं रिंगण थोडंसं क्रॉस केलं गेलं आणि त्या रिंगणाच्या बाहेर सुंदर कॅच त्या ठिकाणी स्वीकारत असताना इथनं फलंदाज होईल बाद. लागणारा झटका पहिला. मोगली होते त्या ठिकाणी. हा पहा ॲक्शन रिप्ले. हा बॉल होता अनिकेतसाठी.
हलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, बॉल पडला, द्विधा मनस्थिती, ऑनसाईडला केला की इनसाइड आउट. अखेरकार बॅटचा चेहरा ओपन केला गेला. मोगली होते, बॉल खाली, कॅच स्वीकारली गेली, कावाला मिळाली ही पहिली सफलता आणि पहिल्या सफलतेने सध्या तरी डगआउट हा शांत झालाय. 4 ओव्हरची मॅच. पहिल्याच ओव्हरमध्ये कमलेशने विकेट घेतली आहे, त्यांनी बॉल फेकले 3. एकच विकेट सध्या तरी स्कोरबोर्डवरती आहे. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला कौशल. पुन्हा एकदा उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आज बाबूशाह यांचा आवाज तुम्ही ऐकला. हिंदीची एक अशी तोप जी तुम्हाला एंटरटेनमेंट करत असते आणि पनवेल विभागामध्ये अतिशय प्रतिचित असलेला असा समालोचक तुम्ही बघितला. शॉर्ट बॉल आहे, बॅटच्या रेंजपासून लांब ठेवला. बॉलची तुम्ही गती पहा, त्यामध्ये टप्पा पहा. व्हेरिएशन नव्हतं, परंतु लेन जी होती ना ती लेन थोडीशी का होईना, परंतु अंपायर्सला डाऊटफुल वाटली. प्रसाद सहस्त्रबुद्धे यांचा इशारा की 1 फॉर दी ओव्हर. म्हणजे याच्यानंतर कमलेश बाउन्सर बॉल हाताळू शकत नाही हा इशारा दिला अंपायर्सने. नेक्स्ट बॉल कावा. पद्धत आली त्याचा वापर इनफिल्डला भेदायचं होतं, परंतु फिल्डर आहेत समोर. हातामध्ये सुंदर कॅच. या ठिकाणी पकडत असताना दुसरा विकेट इथनं जात असताना लागणारा झटका संघ दिवाला. विशालच्या हातामध्ये कॅच. लॉंग ऑफ तैनात नव्हता, मिड ऑफ ठेवला होता. त्या अनुमानाने एक्स्ट्रा कव्हर थोडासा सरकवला आहे. डीपमध्ये जरूर फिल्डर तुम्हाला पाहायला मिळाला मिड विकेटला. त्या अनुमानाने इनफिल्डला भेदायचं होतं. ही पहा कॅच इझिली, अगदी सरावाला ज्याप्रमाणे आपण जातो ना त्यावेळेला आपण इझिली कॅच जसा अनेक वेळा स्वीकारतो तशी इझी कॅच होती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जिथे बाद झाले कौशल. मैदानाच्या आतमध्ये जातात दीपक. प्रत्येक मॅचमध्ये ना कमलेशच्या नावावरती 2 विकेट आहेतच, कारण ओपनर बॉलर आहे. माहिती आहे त्याच्यावरती जी फ्लाइंग स्टार्ट असते ती महत्त्वाची असते आणि प्रत्येक मॅचमध्ये त्यांनी फ्लाइंग स्टार्ट दिली आहे, सुरुवात चांगली करून दिली आहे. म्हणून आता 2 विकेट आणि एकच धाव फक्त खर्च केली. आणि त्यात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला दीपक, जो आहे डावखुरा. शेवटचा बॉल दीपकसाठी. हा बॉल फक्त एका धावसंख्येचं षटक अपील सुद्धा झाली आहे, परंतु उत्साह कमी आहे आणि आत्मविश्वासी. अशा प्रकारे फक्त एका धावसंख्येचं अगदी उपयुक्त राहणारं षटक पाहायला मिळालं कमलेश पाटीलच्या माध्यमातून. आणि तिथे फलंदाज जर आपण पाहिला गेला तर परतेल कदाचित मैदानाच्या बाहेर. म्हणजे 3 विकेट या ओव्हरमध्ये आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. सन्माननीय श्रीराम भगत दिवा गावचे या ठिकाणी आलेले आहेत. साहेबांना विनंती करतो की या मंचावरती तुमचं स्वागत आहे. आपण पहिल्या मॅचमध्ये बघितलं ना तर 70 धावा वडवली संघाने बनवल्या. आणि ज्या मॅचेस बघितल्या ना त्या मॅचेसपैकी 2 मॅच अशा आल्या ज्या बॉलिंग करत असताना चेस केल्या धावा वडवली संघाने. कारण 22 धावसंख्या नेवालीपाड्याला टार्गेट होतं, त्या 22 धावा बनल्या. 23 धावसंख्येचं टार्गेट नुकतीच मॅच फिनिश झाली. आपण 24 धावसंख्येचं टार्गेट, तोही सामना वडवली संघाने जिंकला गेला. आणि या मॅचमध्ये सुरुवातीला तसंच वाटतंय, कारण 3 विकेट आहेत. टॉप ऑर्डर ढासळल्यात. दीपक ही नुकताच बाद झाला. आता दिव्यांश आणि सुमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टिकून आहे. नवीन षटक दुसरं ऋतिकचं पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर. राऊंड द विकेटने ताकद लावायची होती, परंतु त्या झोनमध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डर ठेवला गेलेला आहे. उचलला गेला बॉल, मिळेल फक्त सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या 2 वरती. 3 विकेट गेल्यात. 7 बॉल आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. जिथे मेगा फायनलची मॅच खेळतोय श्री गणेश दिवा त्यांच्या विरोधात चेंज द गेम वडवली बी. आलेल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. MTCच्या माध्यमातून ऑनलाईन जुळलेले प्रेक्षक त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूयात, कारण तुम्ही नेत्रबिंदू आहात. जे प्रेक्षक या क्रिकेट स्पर्धेला बघण्यासाठी येत असतात त्या प्रेक्षकांचं नेहमी आम्ही स्वागत करत असतो. कारण सध्या तरी अनेक सारे प्रेक्षक क्रिकेटपासून दूर होत चाललेत आणि ते प्रेक्षक आता जुळत चाललेत बैलगाडा शर्यतीमध्ये. सो विनंती करेन की या मैदानी क्रिकेटच्या खेळाला विलुप्त होऊ देऊ नका मित्रांनो. इथे प्रेक्षकांची अलोट गर्दी नक्कीच तुम्ही दाखवा, कारण शर्यती क्षेत्रामध्ये सध्या तरी भरपूर प्रेक्षक जाताना दिसतात. खोलवर टप्प्याचा बॉल आहे. ऑन साईडला खेळायचा होता, ताकदीने जरूर होता. खेळण्याचा फटका दिव्यांश.
परंतु ऋतिक पाटीलचा एक चांगला बॉल. आता आले ओव्हर द विकेटने. समोर टप्पा पडल्यानंतर बॅट स्विंग झाली होती. बॅटचा स्विंग खूप चांगला होता, परंतु हा बॉल डॉट फेकत असताना ऋतिक पाटील. 3 विकेट, फक्त 2च धावा. वाढवाव्या लागतील दिवा संघाला. शॉर्ट बॉल आहे, उचलण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये गेला, फिल्डर समोर. अगदी त्याचा बॉल होता, कॅच पकडली गेली आहे ती, म्हणजेच फिल्डर त्या ठिकाणी आकाश आपल्याला पाहायला मिळाला. केलीचा अंत होत असताना बाद चौथा संघ लागणारा दिव्याला हा झटका. आपण सध्या तरी जर स्कोर कार्डवरती लक्ष दिलं ना, तर एकमेव असा खेळाडू आहे सुमित, त्याच्याच बॅटमध्ये 2 धावा आल्यात. अनिकेत बाद झाला 0वरती, कौशल बाद झाला 0वरती, दीपक बाद झाला 0वरती आणि आता प्रफुल्लसुद्धा 0वरतीच बाद झाला आहे. म्हणजे 4 विकेट अवघ्या 2 धावांवरती गेल्यात. पहिली जी धाव आली, पहिली धाव आपण कमलेश पाटीलच्या विरोधात दुसऱ्या बॉलवरती बघितली आणि या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल आलेत. म्हणजे आत्तापर्यंतचा जर आपण स्कोर कार्ड बघितला ना, तर तब्बल 4 खेळाडू 0वरती बाद झाल्यात. दिवा संघाची एकमेव आशा आहे, सूरज चौथे जरूर आपल्या बॅटिंगवरती प्रभावित करू शकतो, परंतु आता तिथेही अडचणी निर्माण झाल्यात. एका बाजूला सुमित धाव पूर्ण करण्याच्या अनुषंगाने सूरज चौथेने कॉल दिला की या धावा सिंगलने का होईना, परंतु आपल्याला पूर्ण करायचे आहेत. तिथेही धोका होता, परंतु धोका सारला गेला. सुमित बचावले. आता ते पोचल्या स्ट्रायकिंग एंडवर. 3 धावा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात. त्या म्हणजे स्कोर कार्डवरती 4 बॉल समाप्त झाल्यात आणि एका बाजूला 4 विकेट सुद्धा गेल्यात दिवा संघाचे. सुमितसाठी आता राऊंड द विकेट तयार होत असताना ऋतिक पाटील. यावेळेला ताकदीचा वापर केला आहे, परंतु उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. त्याचाच अभाव कुठेतरी फायदेशीर पडेल, तो म्हणजेच वडवली संघाला. त्या ठिकाणी फिल्डर जरूर होते कल्पेश, त्याच्या हातामध्ये सुंदर गेल. फलंदाज बाद सुमित. प्रेक्षकांना रोमहर्षकता क्रिकेटमध्ये हवी असते. ती रोमहर्षकता तेव्हाच येते जेव्हा फर्स्ट इनिंगमध्ये चांगली बॅटिंग होते, जेव्हा शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाते, जेव्हा एखादा खेळाडू चांगला खेळतो, पहिल्या इनिंगमध्ये चांगल्या धावा बनतात. या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये ना प्रेक्षकांना भागीत असतात. परंतु अशा काहीशा मॅचेस असतात जिथे सुरुवातीला विकेट जातात, जिथे सुरुवातीला काही घडत नाही, तर ते प्रेक्षकी एका गोष्टीची उपमा करत असतात की कदाचित हा लो स्कोरिंग सामना आहे. तसंच काहीतरी घडताना पाहायला मिळते, कारण ऋतिक पाटीलचा शेवटचा बॉल. यावेळेला जागा बनवली स्वतःसाठी खेळण्यासाठी, स्वीपर कव्हर क्षेत्र निवडलं. एक सिंगल झाली कंप्लीट. आता 5 विकेट गेल्यात, परंतु 2 ओव्हरनंतर फक्त 4 धावा तुम्हाला पाहायला मिळतात स्कोर कार्डवरती. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकामध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 4 श्री गणेश दिवा क्रिकेट संघाच्या. आई गावदेवी वडवली सी आयोजित आई गावदेवी चषक 2024 मित्रांनो तुम्ही अनुभवत आहात. आजचा शेवटचा दिवस. 7च्या लॉटमधून एक संघ कमी झाला. 7 संघाने आपले नशीब आजमावले. त्या 7 संघांपैकी नेवालीपाडा संघाला अपयश आलं, जयजलेश्वर वाडेगर संघाला अपयश आलं. त्यानंतर आपण बघितलं गेलं तर दातिवली संघसुद्धा नुकताच परास्त झाला. आणि कालच्या दिवसामध्ये अशा 7 संघांना परास्त करून जरूर आपल्याला दिवा संघ हा पुढे जाताना पाहायला मिळाला. आणि तो दिवा संघ सध्या तरी अडचणीमध्ये. दिवा संघाला एक पारितोषिक आहे, सूरज चौथे आणि अल्पेश पाटीलला 3 षटकांसाठी 1000 रुपयाचं. यावेळेला विशालकडे बॉल जातोय. समोर टप्पा होता, बॉलला त्यांनी बघितलं गेलं, अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल झाला डायव्हर्ट. तिथे मिळते सिंगल जी जाते अल्पेशच्या खात्यामध्ये. लागोपाठच्या 3 षटकांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. श्रीराम भगत यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकांसाठी या दोन्ही खेळाडूंना दिलं जाईल. टीमची धावसंख्या 5, विकेट गेल्यात 5. 4 ओव्हरची मॅच. 2.1 षटकांचा खेळ संपला, जिथे बॅटिंग करतोय संघ श्री गणेश दिवा. नेक्स्ट बॉल जयेश. ओव्हर द विकेटने आहे जयेश. जयेशला खरं तर या मॅचमध्ये लवकर काढलं आहे, कारण आपण 3 मॅचमध्ये बघितलं तर जयेशला थोडंसं मागे ठेवलं होतं. आता त्याला लवकर पाचारण केलं. जरूर आपण बघत आहोत या ठिकाणी. सन्माननीय दिनेशजी पाटील साहेब यांना आपण विनंती करूयात की मंचावरती येऊन नक्कीच बसायचं आहे.
तुमचं सहर्ष स्वागत. सध्या तरी जयेशच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्माईल आहे, कारण त्यांच्या टीमने त्याच्यावरती भरपूर विश्वास दाखवला. जरूर आपण जयेशला बघू शकता. बॉल रिलीज केल्यानंतर ऋतिक पाटील त्यांच्याशी कन्व्हर्शन करताय आणि त्यांचा हसू अजून वाढत चाललाय. यावला सुंदर फटका, सुपर स्ट्रोक, कलात्मकता. पायामध्ये जयेशने बॉल टाकला परंतु त्याला फिरून मारला गेलाय. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सन्मान्य दिनेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, समाजसेवक. त्यांना विनंती करतो की मंचावरती या, तुमचं स्वागत आहे. षटकार मारला. हा पास सूरज चौथेचा अंदाज. जरूर या फटक्याने थोडासा दिलासा मिळाला असेल. प्रोजेक्टेड स्कोर जो 7 वरती होता तो आता जाऊन पोहोचला 18 वरती. धावा झाल्यात 11. बॉल समाप्त झाल्या 4. 5 विकेटी गेल्यात. परंतु एकमेव अशी आशा अपेक्षा ना सूरज चौथे, जो धावा या मॅचमध्ये बनवू शकतो. आणि एक षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. यावेळेला चांगला बॉल, जयेशचा चांगला बॉल. जयेशच्या एक्सप्रेशनकडे तुम्ही जरूर पहा. बॉल या षटकाराच्या अगोदर त्याने डॉट फेकला तेव्हाही हसत होता. षटकार मारल्यानंतर सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर हसू होता आणि आता डॉट बॉल गेल्यानंतर सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती हसू आहे. म्हणजे एक हसमुख चेहरा. सध्या तरी तुम्ही बघत आहात जयेशला त्याचा हा शेवटचा बॉल आहे. फुल टॉस बॉल, फायदा उचलू शकले नाही. हलकीशी अपील फक्त एकाच खेळाडू कडनं झाली. लेग बायचा इशारा अंपायरचा. ओव्हर समाप्त झालं. हे तिसरं. 8 धावा या षटकामध्ये जरूर आल्या. 12 धावसंख्या बनल्या गेल्या 3 ओव्हरमध्ये आणि फक्त आता एका ओव्हरचा या ठिकाणी खेळ शिल्लक आहे. सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. जरूर सागरजी पाटील आणि हे सगळे मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर आम्हाला या ठिकाणी बोलून आमच्यावरती विश्वास दाखवला. असे सन्माननीय तकदीरजी म्हात्रे, समाजसेवक वडवलीचे, हे या ठिकाणी येत आहेत. त्यांचंही आपण मनापासून आभार व्यक्त करूया. या मंचावरती आसन तुम्ही ग्रहण करा. तुमचं सहर्ष स्वागत. खरं तर 40+ ते उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि ते सध्या तरी या मंचावरती येतात. त्यांचा आपण आभार व्यक्त करूयात. शेवटचं षटक, अनिलवरती ही जिम्मेदारी. जर 5 ओव्हरची जेव्हा मॅच असते ना तेव्हा अनिल जरूर 3ऱ्या-4थ्या षटकासाठी येत असतात. परंतु यावेळेला जयेशला लवकर पाचारण केलं गेलं आणि अनिलला थोडंसं उशीर आणलं गेलं वडवली संघानं. द विकेटने सूरज चौथेचा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न हुकला गेला. एकमेव आशा आणि तीही मावळली जाते. ज्याप्रमाणे एखाद्या किल्ल्याचे बुरुज ढासलावे तशा प्रकारे हे 6 बुरुज मेन दिवा संघाचे ढासळत असताना सूरज चौथे सुद्धा बाद. सूरज चौथे बाद झाला. ॲक्शन रिप्ले आपण पुन्हा एकदा बघूयात कशा प्रकारे बाद झाला. अनिलचा पहिलाच बॉल. ओव्हर द विकेटने बॉलिंग करण्यासाठी अनिलला ट्रान्स चेंज केला गेला. सूरजनं रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, थोडासा पायांचा वेग खाली केला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न थोडासा फसला गेला आणि 12 वरती ही 6वी विकेट. मैदानाच्या आतमध्ये 2 मॅचमध्ये ऋतिक गाजला, परंतु आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा एक ऋतिक गाजतोय. तो सध्या स्कोरिंगची भूमिका करतोय. सो त्याचंही आपण करूयात खूप सारं कौतुक. धावा 12 विकेट गेल्या. 6 नवीन फलंदाज गेल्या मैदानाच्या आतमध्ये. पियुष यावेळेला उचलला गेलाय. बॉल मध्ये ही कदाचित विकेट मिळू शकते. ऋतिकाला खूपच वेगाने घेतली गेली कॅच. रनिंग कॅच संपादित करत असताना या मॅचमध्ये अजून एक विकेट. 7 गडी बाद. धावा फक्त 12. पूर्णपणे ना डॉमिनेट केलंय, पूर्णपणे कंट्रोल केलंय. ज्याप्रमाणे भरपूर या मॅचमध्ये रस निर्माण होता प्रेक्षकांना, परंतु ज्या वेळेला विकेट वारंवार जात गेल्या ना त्यावेळेला पूर्णपणे प्रेक्षक कदाचित नाराज असतील की मेगा फायनलची मॅच अशी व्हायला हवी नव्हती. काल दिवा संघाने हा मैदान गाजवलाय. बोलला तर दिवा संघामध्ये पोटेन्शियल भरपूर होतं, परंतु जी भेदकता नेहमी कामी येते ना वडवली संघाची, ती भेदकता ना या ठिकाणी कंटिन्यू ठेवली गेली आहे प्रत्येक मॅचमध्ये. प्रसाद सहस्रबुद्धे सर, सन्माननीय सचिनजी कडू सर हे ऑफिशियल्स आमचे आहेत. आज पूर्ण दिवसामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे साथ दिली आणि जेव्हा जेव्हा आमच्याकडनं चुका होतात ना तेव्हा प्रसाद सरांचं मार्गदर्शन हे आम्हाला हवं असं वाटतं, कारण अनेक विभागामध्ये नक्कीच ते अंपायरिंग करत असतात. सध्या तरी बघा त्यांनी लगेच आऊटचा इशारा दिला गेला. फलंदाज तिथे बाद झाला आणि यावर्षी सुद्धा कदाचित महाबलेश्वरला 2 टुर्नामेंट करण्यासाठी ते जातील. गतवर्षीसुद्धा महाबलेश्वर या ठिकाणी चांगली कामगिरी त्यांची राहिली. महाबलेश्वरला भरपूर सारे प्रेम मिळालं गेलं. या विभागातला
करण काळे नावाज महाबळेश्वरला गाजला. भिवंडी विभागातला विशाल पाटील सोबत आपण बघितला तर प्रसाद सरांचं सुद्धा कार्य खूप चांगला राहिला त्या स्पर्धेमध्ये. अजून एक फलंदाज बाद झाला. 8 फलंदाज आतापर्यंत बाद झाला आणि अजूनही आपले लव्वा फलंदाज इथनं होईल बाद. अनिलला मिळणार ही सफलता बघितली गेली तर तिसरी सफलता या ठिकाणी मिळत असताना आणि अजून एक फलंदाज होतो बाद. आपण जर स्कोर कार्डवरती आता नजर टाकलं ना तर निदर्शनात खूप वेगळं येतं आहे. कारण तब्बल 7 फलंदाज शून्यावरती बाद झालात. अनिकेत बाद झाला शून्यावरती, कौशल बाद झाला शून्यावरती, दीपक बाद झाला शून्यावरती, प्रफुल्ल बाद झाला शून्यावरती, त्यानंतर विकास, ओम आणि आता यतीन सुद्धा शून्यावरती बाद झाला. 7 गडी जे असे आहेत ना 7 गडी शून्यावरती बाद झाल्यात. 9 गडी बाद झाल्यात परंतु 2च खेळाडूंनी आपल्या टीमला कॉन्ट्रीब्यूट केलं आहे. यावेळेला स्लो बॉल, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. पाहिला गेला बॉल अनिलचा, असं वाटलं गतीने येईल परंतु हाही बॉल आला स्लो. शेवटचा बॉल टाकणं बाकी असेल आणि अनिल असा गोलंदाज आहे जो कधी व्हेरिएशन करेल ना सांगता येत नाही, त्याचा अनुमान नाही आहे. धाव फक्त 12. शेवटचा बॉल होता तोही झालाय बीट, म्हणजे 12 धावा बनल्या गेल्यात आणि अवघ्या 13 कदाचित धाव संख्येचं नक्कीच या तिकडे पाठला करावा लागेल. आणि हा निर्धाव षटक या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला ज्याच्यामध्ये विकेट आले ते म्हणजे 4 एक सांघिक विकेट होता आणि 3 विकेट नक्की ज्याच्या नावावरती राहिले. आणि या शेवटच्या मॅचमध्ये जो विक्रमी कारनामा केला अनिलने, ज्याने हाताळलं हे निर्धाव षटक. निर्धाव षटकाचा कारनामा केला अनिलने शेवटच्या षटकामध्ये. जरूर स्ट्रॅटेजी चेंज करत असताना आपण जर बघितलं गेलं तर जयेशला लवकर दाखल केलं, अनिलला थोडंसं उशिरा पाठवलं आणि तोच फायदा मिळाला गेला. त्यामध्ये ऋतिक पाटीलचं चांगलं षटक. ऋतिक पाटीलने जर आपण बघितलं गेलं तर फक्त 3 खर्च केला, 1 धाव खर्च केली. कमलेशने निर्धाव षटक हाताळला, अनिलने जयेशने खर्च केल्या गेल्या 8. अशा प्रकारे फक्त धावा स्कोरबोर्डमध्ये वरती आपल्याला पाहायला मिळतात. 12 आणि 13 धावसंख्येचं हे टार्गेट या ठिकाणी पूर्ण करावं लागेल. कदाचित या मॅचमध्ये आता स्ट्रॅटेजी चेंज असेल. ज्या खेळाडूंना आपण प्रोफेशनल लेवलला खेळताना बघितलं आहे, वडवली संघाच्या माध्यमातून एक हाय स्टेजवरती ज्यांची फलंदाजी नेहमीच तुम्हाला पाहायला मिळते आणि त्या खरं तर टॉप ऑर्डरला आता मागे ठेवली गेली आहे. म्हणजेच वडवली बी संघाने असा विचार केला आहे की असे नवीन चेहरे नक्कीच आपण पुढे आणावे, ज्या चेहऱ्यांना ही पुढे येण्याची गरज आहे. फिल्डिंगच्या माध्यमातून तुम्हाला कल्पेश नेहमी आक्रमक पाहायला मिळाला. एका बाजूला संदेशी चालला आहे, माहिती आहे त्यालाही की आपण फिल्डिंग डिपार्टमेंट नक्कीच सजवत असतो, फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आपण तसं काम करत असतो. परंतु हे 2 नवीन चेहरे आता बॅटिंगच्या माध्यमातून उतरल्या. 24 बॉलमध्ये 13 बनवायचे आहेत आणि या 13 धावा कशा प्रकारे बनल्या जातील. आज खरं तर दुग्ध शर्करा आयोग आहे. एका बाजूला कदाचित लागोपाठ हा सामना जिंकला तर 2 दिवस मेगा फायनलची ट्रॉफी वडवली संघ नक्कीच आपल्या घरी घेऊन जाईल. परंतु आज वेगळा योग आहे. सौरभ पाटील यांचा आज वाढदिवससुद्धा आहे, त्याच्यामुळे डबल सेलिब्रेशन आज वडवली गावामध्ये होणार. कल्पेशने स्ट्राईक घेतली गेली. 24 बॉलमध्ये 13 बनवायचे आहेत. पहिलं षटक आलं आहे सूरज चौतेच्या हातामध्ये. पहिलाच बॉल कल्पेशने समोर खेळलाय, फिल्डर आहेत त्या ठिकाणी. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळतीये सूरज चौतेला, फलंदाज होईल बाद. कल्पेश आलाय माघारी. कल्पेश बाद झाला पहिल्याच बॉलवरती. सूरज चौतेचा चांगला बॉल
जरूर समोर ठेवला होता टप्पा. ऑफ साईडला लॉंग ऑफला खेळायचा होता, परंतु ज्या अनुमानाने फिल्डर होते लॉंग ऑनला त्याच्या हातामध्ये हा बॉल गेला. जरूर ते बॅट ड्रिल सुद्धा करून दाखवत आहेत की लॉंग ऑफला खेळायचं होतं, परंतु फुल टॉस बॉल मागे चाललाय. आकाश गेलाय क्रमांक 3 वरती. जरूर हा बॉल आपण बघितला गेला तर फुल टॉस होता. त्या बॉलवरती मिळते सिंगल. पहिल्या बॉलवरती नक्कीच विकेट आली आणि त्या अनुमानाने आपण जर बघितलं तर या बॉलवरती मिळते सिंगल. अवघ्या 13 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. मागे खेळतात पुन्हा एकदा थर्ड मॅन इन ॲक्शनमध्ये मिळते सिंगल. संदेश त्या ठिकाणी होते. आपण बघत आहात सध्या तरी मेगा फायनलची मॅच. फक्त 11 धावा आता बनवायच्यात. दोन धावा झालेल्या आहेत, एक विकेट आली आहे. अजूनही 11 धावसंख्येची गरज आहे मॅचमध्ये. यावेळेला चांगला बॉल होता, गती चांगली होती. सूरज समोर मोठं आव्हान आहे की या षटकामध्ये धावसंख्या कमीत कमी खर्च करायच्या आहेत. जर 30हून जास्त असते ना, म्हणजे 25-30चं टार्गेट असतं ना, तर कदाचित या मॅचमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी राहिल्या असत्या उर्वरित. परंतु फक्त 13 धावसंख्येची गरज. म्हणून त्या अनुमानाने आपण सध्या तरी बघतोय सूरज चौथे प्रयत्न करतोय. यावेळेला बॅकफुटला गेले, सुंदर फटका सजवला गेलाय. चाललाय बॉल डीपमध्ये, बाउंड्री लाईनच्या अगदी लगत आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर सुद्धा येतोय फलंदाज. आकाशच्या बॅटमधून हा चौकार. सूरज चौथेच्या विरोधात हा चौकार आलाय. टीमची धावसंख्या 6. आकाश ऑफसमवरती बॉल होता, थोडासा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु आउटसाइड दी ऑफसम. सूरज चौथेचा गतवर्षीचा कारनामा कोणीच विसरू शकत नाही. उसार घरचे ते क्रीडांगण, लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात घेतलेली ती विकेट हॅट्रिक आणि भिवंडी विभागामध्ये सागर भोईर जो सरवणीचा खेळाडू आहे, ग्रामीणमध्ये त्याच्याच नावावरती बोल्ड हॅट्रिक होती. परंतु दुसरी हॅट्रिक कल्याण डोंबिवलीमधली पहिली ही सूरज चौथेच्या नावावरती राहिली होती. थोडासा थांबून खेळला. यस बॅट कट आहे असं सांगत असताना अंपायर्स बॅटचा हलकासा स्पर्श होता. हा बॉल बघितला गेला तर शेवटचा आणि त्या बॉलवरती मिळते सिंगल. या सिंगलला टीमचं धावपलक जाते 7 वरती. गरज होती 8 वरती माफ का. 13ची गरज असताना आता 18 बॉलमध्ये 5 धावसंख्येची फक्त गरज आहे. धावा खूपच कमी बनल्या. त्या अनुमानाने आपण या मॅचमध्ये जास्त रहस्य बघितलं नाही. आणि आता क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तुम्ही अनेक वेळा रहस्य बघत असा, परंतु धावा जास्त न बनल्या कारणाने सध्या तरी आपण हा सामना वन साइडेड बघत आहोत. नवीन गोलंदाज आलाय ओम, त्याच्या समोर आहे आकाश. ज्या आकाशच्या बॅटमधून एक चौकार सुद्धा तुम्ही बघितला. यावेळेला ऑन साईडला खेळायचा होता. ओमचा पहिलाच बॉल गतीने आला. आकाश आहेत त्याच्या टी शर्टवरती पास काय, आणि सध्या तरी आकाश खुळा आहे आणि त्या आकाशामधनं पक्षी सुद्धा आपल्याला जाताना पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल ओमचा हा बॉल राऊंड लेग स्टंप आपण बघितला. लेग स्टंपच्या बाहेर ओव्हर द विकेटने ओम मात्र बॉलिंग करते, परंतु वाईट बॉल आणि वाईट बॉलने धाव पलक वाढत असताना सन्माननीय फुलचंदजी पाटील साहेब आणि जितेंद्रजी पाटील साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचे हार्दिक स्वागत. ओव्हर द विकेटने चांगली विकेट. आकाशचा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पडला आणि स्टंपवरती आपण बघितला गेला तर इथनं आदळत असताना फलंदाज होईल. बाद लागणारा हा झटका दुसरा. हा पहा ॲक्शन रिप्ले. ओम त्या ठिकाणी बॉलिंग करत असताना टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. ज्या आकाशने मॅचचं चित्र खुलं केलं त्याच्या एका चौकाराने सूरज चौथेच्या विरोधात तो स्वीपर कव्हरला आलेला चौकार
मॅचला थोडंसं लवकर वळण दिलं आणि त्या अनुमानाने ओमचा बॉल फेस करत असताना ऑनसाईडला खेळायचा होता, परंतु ओमच्या चांगल्या बॉलवरती त्याची विकेट मिळाली गेली आणि आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय मोगली. रुपेश अर्थातच मोगली, जपान सुंदर बैलाचे लाडके मालक हे मैदानाच्या आतमध्ये. व द विकेटने मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न सूरज होते, त्या ठिकाणी प्रयत्न सुंदर राहिले परंतु सिंगल झाली. कम्प्लीट सेकंडसाठी परतल्या गेल्यात. मोगलीने कॉल दिला गेला की धावा जरी कमी असल्या ना तरी कोणत्याही मॅचला कोणत्याही टीमला कधी कमजोर समजण्याची चुकी मी करणार नाही. हे क्रिकेटचे मंत्र आहेत. या क्रिकेटच्या मंत्रामध्ये याही गोष्टीचा उल्लेख असतो की कधी कोणाला कमी समजू नका. त्याच्यामुळे 2 धावा जशी सिच्युएशन प्राप्त झाली तशा 2 धावा बनवल्या गेल्या आणि 15 मध्ये आता फक्त 2 धावा बनवायचे विजयासाठी. मागे खेळण्याचा प्रयत्न, पंच जरूर आमच्याकडे वळत आहे सांगत असताना वाईट बॉल. स्कोर इज लेवल. 12 धावा झालेत आणि विजयासाठी फक्त एका धावसंख्येची गरज. कालच्या दिवसामध्ये मेगा फायनल जरूर उचलली आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा तेच चित्र म्हणजे लागोपाठ 2 मेगा फायनल नक्कीच आपल्या वडवली गावामध्ये जाणार. होम फक्त एका धावसंख्येची गरज आणि अशा प्रकारे बॉल जरूर मागे चालाय. ती धाव कंप्लीट करण्याचा जरूर प्रयत्न आहे. नौशाकींवरती केली गेलेली फेकी, इथनं विकेट मिळाली नाही आणि अशा प्रकारे लेग बायच्या स्वरूपाने का होईना परंतु 13 धावा इथनं बनवत असताना हा सामना जिंकलाय वडवली बी संघाने आणि या स्पर्धेचा चॅम्पियन पदक उचलला गेलाय चेंज द गेम वडवली बीनं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक संघ श्री गणेश दिवा. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ राहिला परंतु आजच्या दिवसामध्ये तुमच्या कामगिरीला तुम्ही पुढे नेऊ शकले नाही, परंतु नेक्स्ट टुर्नामेंटमध्ये आम्ही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊ आणि आई गावदेवी वडवली सी आयोजित गावदेवी चषक 2024चा विजेतापद आम्ही अनाऊन्स करत आहोत की चेंज द गेम वडवली बा. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही घोषित करत आहोत. ज्या गोलंदाजाने 4 विकेट म्हणजे 3 वैयक्तिक आणि 1 सांघिक विकेट नक्कीच या ठिकाणी घेतला गेला तोच अनिल ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय फुलचंदजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. मी विनंती करेन अनिलला. अनिलला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. मीडियन ओव्हर आणि